महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये झालेला विमान अपघात हा केवळ एक अपघात नसून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडणारी एक मोठी दुर्घटना आहे। मुंबई ते बारामती हा त्यांचा नेहमीचा प्रवास, पण या प्रवासातील शेवटची काही मिनिटं अत्यंत निर्णायक आणि दुर्दैवी ठरली। या अपघाताचा नेमका घटनाक्रम समजून घेतला तर परिस्थिती किती भयानक होती याचा अंदाज येतो। सकाळी 8:10 अजितदादा पवार यांनी मुंबईच्या विमानतळावरून आपल्या लिअरजेट 45 XR या खासगी विमानाने उड्डाण केले। त्यांच्यासोबत वैमानिक आणि इतर सहकारी असे मिळून एकूण 5 जण होते। मुंबईतून निघाल्यानंतर पहिले अर्धा तास प्रवास अतिशय सुरळीत झाला, पण बारामतीजवळ येताच निसर्गाने आणि काळाने आपला खेळ सुरू केला। सकाळी 8:40 सुमारास विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ पोहोचलं होतं। मात्र याच वेळी बारामती आणि पुणे परिसरात दाट धुके असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हतं। बारामतीचे विमानतळ छोटे असल्याने तिथे विमानांना रात्री किंवा धुक्यात उतरण्यासाठी लागणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजेच अत्याधुनिक रडार यंत्रणा उपलब्ध नाही। त्यामुळे वैमानिक सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना केवळ स्वतःच्या अंदाजावर म्हणजेच मॅन्युअल लँडिंग करावे लागणार होतं। 8:40 त्यांनी विमान उतरण्याचा पहिला प्रयत्न केला, पण रनवे स्पष्ट दिसत नसल्याने आणि विमानाची दिशा बरोबर न आल्याने त्यांनी तो प्रयत्न रद्द केला आणि पुन्हा हवेत भरारी घेतली। याच दरम्यान बरोबर 8:46 परिस्थिती हाताबाहेर गेली। दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करण्यासाठी विमानाने वळसा घेतला खरा, पण त्याचवेळी विमानाने मे डे हा धोक्याचा इशारा दिला। तांत्रिक बिघाडामुळे किंवा इंजिनमधील समस्येमुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटलं। विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी हवेतच हेलकावे खाऊ लागलं आणि सुमारे 100 फूट उंचीवरून थेट जमिनीच्या दिशेने झेपावलं। धावपट्टीवर पोहोचण्याआधीच गुजूबावी परिसरात एका शेतात हे विमान कोसळलं। विमान जमिनीवर आदळताच तिथे एक मोठा स्फोट झाला आणि त्यापाठोपाठ अनेक लहान स्फोट झाले, ज्यामुळे विमानाने पेट घेतला। ही आग इतकी भीषण होती की स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावूनही आगीच्या लोळांमुळे जवळ जाऊ शकले नाहीत। अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। या भीषण अपघातात अजितदादांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। आता या 36 मिनिटांच्या प्रवासात शेवटच्या क्षणी इंजिनमध्ये बिघाड झाला होता की केवळ धोक्यामुळे हा अनर्थ ओढावला हे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स तपासला जात आहे। मात्र या घटनाक्रमाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। याबाबत पुढची माहिती आणि अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू, पण महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाला थोडक्यात करून भावपूर्ण श्रद्धांजली।